जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर. प्रचार ऑडिओ मेमोरी. मोबाईल नंबर 9890398788. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची. नमस्कार बालाजी पाटील साहेब. नमस्कार काका. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक असं जगावेगळं अवलिया व्यक्तिमत्व, अनेकांना बालाजी पाटलाचं कौतुक वाटतं. अनेक जण म्हणतात की बालाजी पाटील कधी या पक्षात असतात, कधी त्या पक्षात, कधी कोणाला मदत करतील काही सांगता येत नाही. पण बालाजी पाटील ज्याला मदत करतात तो निवडून येतो, हे खरं आहे. कित्येक वेळा स्वतः उभा राहतात, अनेक वेळा हार पत्करलेली आहे, कधी पैशाचा मोह नाही. पण एक नक्की तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, या लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल बरं का बालाजी, त्या इतिहासामध्ये बालाजी पाटील नावाचा एक कॉलम राहील, लक्षात ठेवा. कारण किती 24 जावयांचा तुम्ही सासरा आहेत? 3,500. 3,500 जावाई ज्यांचे मोफत लग्न हे लावून दिले, सामूहिक विवाह सोहळा, सर्व धर्मीय, म्हणजे असा कुठला एका धर्माचं नाही, सर्व धर्मीय. तिथं मुस्लिम, दलित, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, साळी, कोळी, माळी, ब्राह्मण, मराठी, पंजाबी, सगळे टोटल सगळ्या जाती तुमच्या विवाह लागल्या. दरवर्षी हा विवाह साजरा होतो. असा हा 3,500 जावयांचा एक सासरा, त्याचं नाव बालाजी पाटील चाकूरकर साहेब. आज आमच्या पॉडकास्ट स्टुडिओला त्यांनी भेट दिलेली आहे. आणि बालाजीराव, आम्ही आज पेपरमध्ये वाचले की तुमचं काही उद्यापासून आंदोलन चालू होत आहे, काय प्रकार आहे? सर्वप्रथम आपल्या सर्व दर्शकाला मी नमस्कार करतो. दर्शक इकडे आहेत. आणि आपल्या या स्टुडिओमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतक्या उच्च दर्जाच्या स्टुडिओमध्ये मला बोलावलात आणि आज राज्याच्या पलीकडे जाऊन लातूरचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम आवाजाचा बादशाह म्हटलं की रत्नाकर औसेकर, या रत्नाकर औसेकर साहेबांच्या स्टुडिओमध्ये मला आज इथे येण्याची संधी उपलब्ध करून आम्ही निमंत्रित केले तुमचं कर्तृत्व बघून. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणि आपल्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. तुम्ही मला चांगला प्रश्न विचारलाय. उद्या माझं सकाळी चाकूरच्या कमानी समोर जुनं बसस्थानक येथे प्राणांतिक आमरण उपोषणास मी सकाळी 10 वाजता प्रारंभ करतो. म्हणजे पाणी नाही, काहीच नाही, अन्न त्याग आंदोलन आणि लिंबू पाणी आम्ही घेणार. कारण अण्णा हजारे सुद्धा लिंबू पाणी घेत होते. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मग पाणी पण त्याग. जर ऐकलंच नाही, आता अन्न त्याग, जर सरकारने काही दखलच नाही घेतली तर त्यावर तुम्ही अन्न त्यागवर येणार. आता सध्या अन्न त्याग आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने पाणी त्याग. म्हणजे थोडक्यात जरांगे जसं ज्या पद्धतीने उपोषण करतात तसे तुम्ही आमच्या मराठवाड्याचे जरांगे आहात. आता अनेक आंदोलनं केली, अनेक आंदोलनात तुमच्या यश आलेले आहे, अनेक आंदोलनात तुमची दखल घेऊन लोकांना फायदे झालेले आहेत, बरेच आंदोलन आपण केलेले आहेत. आता उद्याचं जे आंदोलन आहे या मागचं कारण काय बालाजी? हे आमच्या चाकूर पंचायत समिती अंतर्गत
रोजगार हमी योजनेच्या रेगाच्या माध्यमातून रोजगार आम्ही अर्ध, तुम्ही अर्ध, आम्ही अर्ध नाही, सगळंच आम्ही. 12 आम्ही, 4 तुम्ही, 12 आम्ही. हो एवढा भ्रष्टाचार. हो. मग हा भ्रष्टाचार कोण, सरकारी अधिकारी करतात का लोकनेते करतात? राजाश्रयाच्या माध्यमातून हा बीडीओ अधिकाऱ्याच्या संगणमतानं हा गावच्या सरपंचाच्या हा. माध्यमातून हा काही पुढाऱ्याच्या माध्यमातून पुढारी पण इन्व्हॉल्व आहे त्याच्यात. हो हा नामांकित. हा अहो जे पांढरे शुभ्र कपडे घालून आज जे फिरतायत ना गावागावामध्ये बगळे, भ्रष्टाचारावर व्याख्यान हे देत. 75% यांचे सगळ्यांचे हात बरबटले त्या भ्रष्टाचारामध्ये. क्या बात. आज माझ्या चाकूर तालुक्यामध्ये 70 ग्रामपंचायती आहेत. हा. 84 गावं येतात त्याच्या अंडर. या 84 गावामध्ये केंद्र शासनानं मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं कल्याण व्हावं या उद्देशानं शेतकऱ्याला विहीर, अल्पभूधारकाला गायगोठा, ज्यांच्या घरावर छत नाही त्यांना घरकुल, शेततळ, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हाताला काम, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. आणि या गोष्टीचा फायदा खऱ्या लाभार्थ्याला मिळवून देण्यापेक्षा एकाच कुटुंबामध्ये एकच विहीर पाडायची आणि 5-5 लोकांनी लाभ उचलायचा, बिल उचलायची. आणि त्या 5 विहिरीचा लाभ मिळवून देणारा जो कोणी सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, त्या खात्याचा आस्थापनेचा इंजिनियर असेल, त्या खात्याचा पंचायत समितीचा बीडीओ असेल, या सगळ्यांची साखळी आहे संगणमताने. आज माझ्या चाकूर तालुक्यामध्ये 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं मी उघडकीस सांगतोय. एकट्या चाकूर तालुक्यात जर 200 कोटी, तर महाराष्ट्रात किती असेल? महाराष्ट्रात किती असेल त्याचं गणित आता कॅल्क्युलेटरवर करावं लागेल. इतकं सोपं नाहीये. ही स्थिती अहमदपूर शहरामध्ये आहे, अहमदपूर तालुक्यामध्ये आहे. ही स्थिती शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये आहे. कुठला तालुकाही याला अपवाद नाही. पण तुमचा राग कुणावर आहे? म्हणजे अधिकाऱ्यावर आहे? माझा राग सरकारवर आहे का? नाही, माझा राग कुण्याच व्यक्तीवर पर्सनल नाही. पर्सनल नाही, हे बुडत हे जग न देखवे डोळा म्हणून येतसे कळवळा, या उक्तीप्रमाणे आज ज्या उदात्त हेतूनं मोदीजींनी ही योजना राबवली आहे, हे सगळे पैसे केंद्राचे आहेत. खरं तर तुम्ही भाजपचे आहेत. हो, मी भाजपचाच आहे, सक्रिय पण मी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विचाराचा आहे. हो, पण मी अटलजी अडवाणीच्या विचाराचा आहे. किती वर्षापासून भाजपचे कार्यकर्ते? मी 40 वर्षापासून भाजपचे. हो. आणि आता माझं भाजपच्याच विरोधात आंदोलन नाही, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात. मग भ्रष्टाचाराला जात नाही. बालाजी, मुख्यमंत्री तुमचे, तुम्हाला वाटत नाही यामुळे मुख्यमंत्र्यांना काय अडचण होईल असं वाटतं? अजिबात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या चाकूर तालुक्यातल्या भ्रष्टाचाराची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 8 गावाची चौकशी करून 15 जुलै पर्यंत चौकशीचे अहवाल सादर करा म्हणून आदेश दिलेले असताना त्या आदेशाला या जिल्हा प्रशासनानं केराची टोपली दाखवली. मग काही चौकशी केली नाही? चौकशी केली नाही. का? कारण तर त्याला आपल्या जिल्ह्यातलं एक मोठं प्रस्त, जिल्ह्यातला मंत्री या भ्रष्टाचाराच्या चौकशीला विरोध करतो. बालाजी पाटील, तुम्ही मंत्र्यावर आरोप करताय, तुम्हाला वाटत नाही तुम्हाला भीती वगैरे काही अशी? नाही भीत, मी लबाडाला कधीच भीत नाही. मी खऱ्याला भीतो, सज्जनाला भीतो. पण लोक म्हणतात बालाजी पाटील लबाडाच्या यादीत आहेत. ज्यांना बालाजी पाटील लबाडाच्या यादीत मॅनेज होतो म्हणतात. नाही, ऐका ना, तुमच्या प्रश्नाचं मुलाखत रोखोक असते. बालाजी पाटील, थोडा राग येऊ द्या तुम्हाला. नाही, ज्यांना बालाजी पाटील जे बाहेरून बोलतात ते आम्ही तुम्हाला बोलतो. ज्यांना बालाजी पाटील लबाडाच्या यादीत वाटतो अशांची तुम्ही यादी करा आणि त्यांचा पूर्ण इतिहास तपासा, डीएनए तपासा. तर महालबाड. नाही. अहो, जे लबाड आहेत, जे
घाण स्वतः खातात हा. आणि वास आमच्या तोंडाचा घ्यायला येतात. अरे बाप. हा अशा लोकांचं ऐकू नका. हा हा तुम्ही जा माझ्या मतदारसंघात. हा मी 1.5-2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये हा. बेरोजगार तरुणांचं लढा मी लढतोय. बेरोजगार राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार भेटला आम्ही पाहिजे. तुमचे अनेक ऑडिओ तयार केलेले आहेत. 25,000 लोकांचा हम्म. आझाद मैदानावर मी अनेक विराट मोर्चे काढलेत. नागपूर गाजवलंय. हम्म. महाराष्ट्रामधल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मी 1.5 वर्षापासून लढतोय. या बेरोजगार तरुणांचा लढा लढत असताना यांच्याकडून चहा पिलोय जर कुण्या बेरोजगार तरुणानं जर म्हटलं तर बालाजी पाटील नाही, चाकूरकर बालाजी जग सोडायला पाटील तयार आहे. रोज बेरोजगार खात नाही. बालाजी पाटील मोठे मासे बघतो असं लोक म्हणतात. नाही 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 नाही. हा. मोठे मग मास- मंत्री आता नाही. तुम्हाला अपर येऊ शकतात नाही, की आंदोलन मागं घ्या. नाही नाही नाही. काय तुम- येऊ शकतात. एक कसं आहे, तुम्हाला फोन येऊ शकतात. सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पीएला सामान्य मॅनेज केलं जातं. नाही, जाऊ ऐका ना, शकतं. ऐका ना काका. हा. औशेकर साहेब, एखादा कार्यकर्ता जर मॅनेज करता येत नसेल, हा, पैशाने विकत घेता येत नसेल, हा, तर अशा कार्यकर्त्याला काय करायचं, हा. तर याला बदनाम करून मारायचं. हा, हे षडयंत्र ह्या लोकांचं आहे. हा. पण यांचे षडयंत्र बालाजी पाटील चाकूरकर कधीच यशस्वी होऊ देत तुम्हाला नाही. सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अरे खूप. हा, हा, अहो मी काय सांगतो, हा, घाण खातात आपण हा. आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायला येतात. ही अशी दळभद्री या माणसं एका आहेत. वाक्यातच सर्व काय आलं. हा, त्याच्यामुळे तुम्हाला माझं आव्हान आहे, हा. बालाजी पाटील तर तुमचा चाकूरकर. नेमका तुमचा रोष कोणावर आहे सध्या? म्हणजे असं काही तुम्ही डायरेक्ट नाव घेऊ शकता का? नाही, फक्त काय झालंय, मंत्री म्हणता फक्त? नाही नाही, राजकीय परिस्थिती इतकी आता विदारक आहे. हा, बरं. भयंकर भयानक आहे. भयानक आहे. पैसा फेको आणि तमाशा देखो. तमाशा देखो. बरोबर. विचार, ध्येय, धोरण, तत्व, भूमिका, देश, पैशा पुढे सगळं काही धुळीस मिळाले. या गोष्टी आता कुणाच्याही समोर दिसत नाहीत. निष्ठावान वगैरे काय राहील नाही. अहो, आता विरोधी पक्ष हा एक मजबूत विरोधी पक्ष ही लोकशाहीची एक मोठा महत्वाचा खांब होता. हम्म. आता कुणालाच विरोधी पक्षात राहावं वाटत नाही. सगळे सत्ताधारी पण झाले. मीच एक वेडा माणूस आहे, हा, 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 ज्या उदात्त हेतून हा. राज्यामध्ये आणि देशामध्ये अटलजीच्या, अडवाणीजींच्या विचाराचं राज्य यावं, हा. ही संकल्पना ठेवून आम्ही 40 वर्ष काम केलो. हम्म. ते आम्ही यशस्वी झालो. देशात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा बालाजी पाटील चाकूरकर पुन्हा विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आज लढतोय. किती वेळ आहे? सत्तेत असून खरं तर तुम्हाला सत्तेचे मलिदा खाता आला असता. कारण विरोधी लोक विरोधात न राहता हम्म. ते सत्तेत येत आहेत. आता विनायकराव पाटलांचंच घ्या ना. बाबासाहेब पाटील सुद्धा आधी नाही नाही, विरोधात आता बाबासाहेब पाटलांच्या या भ्रष्टवादीला आमच्या देवेंद्रजींनी सोबत घेऊन या आम्ही पाहिलेले याच बाबासाहेब पाटलांनी शरद पवारांचे फोटो तुडवले होते. फोटो तुडवले, त्यांचे घड्याळात झेंडे तुडवले. हो, हो. झेंडे पायाखाली झेंडे घेतले. पायाखाली घेतले. मग पुन्हा तेच बाबासाहेब पाटील पुन्हा 15 रंगाचा झेंडा घेऊन झेंडा. रेडालोसच्या नावानं निवडून आले. निवडून आले. हा, हा. आपलं आदरणीय जानकर साहेबाच्या हो, पक्षाकडून पक्षाकडून. हा. निवडून आले आणि पुन्हा उडी मारली आणि त्यांनी. 1 वर्षानंतर त्यांना तलाक दिली. बघा. हा. ज्यांचे झेंडे, ज्यांचे फोटो पायाखाली तुडवले, त्यांच्याशी पुन्हा मांडीवर बसले. नाही 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 नाही, एकदम नाही झालं गेले. हा. सेटलमेंट केलं. अरे बापरे. हा, सेटलमेंट कुणाचं? हा. गोरगरीब शेतकऱ्याचा बालाघाट सहकारी साखर कारखाना, हा. शेतकऱ्याच्या घामातून, शेतकऱ्याच्या सभासदाच्या फी मधून, हा. शेअर्स मधून उभा टाकलेला कारखाना, हा. सहकारी तत्वावरचा कारखाना 28 कोटीमध्ये हाणला. नुसता हाणला नाही, वाटेल तुम्हाला थांबा, 28 कोटी त्यांनी भरले असतील. 28 कोटी कसे दिले? 25,000 रुपये त्यांच्या बँकेमध्ये कर्ज त्या शेतकऱ्याच्या, त्या भागातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर टाकलं. 25,000 रुपये शेअर्स कर्ज त्याच्या डोक्यावर टाकलं, ते कर्ज काढलं आणि त्या शेअर्सचे पैसे भरले आणि तो बालाघाट सिद्धी झाला. अरे वा, क्या बात आहे. हा, हा. सिद्धी झाला. सिद्धी झाला. हा. सिद्धी कुणाला लागली? हा, सिद्धी कुणाला लाभली? हा, ही जाधव घराण्याला लाभली. हा, हा, हे बाबासाहेब पाटलांना लाभली. हा. त्या भागातल्या श्रमातून, घामातून, शेअर्स मधून उभा केलेल्या शेतकऱ्याचे शेअर्स कुठे आहेत?
बरोबर. बरं, हा केलंय का? विषय भरकटते बालाजी. हा. फक्त आता सध्या जी आपली मुलाखती चालू आहे की उद्याचं जे तुमचं उपोषण हा. आहे, त्या मुद्द्याचा आम्हाला नाही विषय भरकटून म्हणजे नाही, विषय मला काय दुसरा. वाटतं, ठीक आहे, आपण तुम्ही मला प्रश्न विचारल्यानंतर मला नाही, त्या नाही, प्रश्नाला नाही, बोलावं नाही, लागेल. आपल्याकडे एवढं तर भांडवल आहे की आपलं कमीत कमी 1.5-2 तास मुलाखत होऊ शकते. यस. एवढं स्टॉक तुमच्याजवळ आम्हाला कल्पना आहे त्याची. एवढी आंदोलनं, हो. एवढे अहमदपूर चाकूर तालुक्यात झालेली भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे. हो. अनेक तुम्ही खंदून काढलेले आहेत, अनेकांना शेवटपर्यंत नेलेले आहेत. सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, त्यात काही प्रश्न नाही. आता जे सध्या जे उद्यापासून जे तुमचं आंदोलन आहे ते किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे? माझ्या एकट्या चाकूर तालुक्यामध्ये 70 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा. कमीत कमी 200 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. अहो, शेततळेच गायब आहेत, हरवलेत म्हणून शेतकरी न्याय मागण्यासाठी हिंडतायत. हा. त्यांना कोणच न्याय देत नाही. विहिरी गायब आहेत. नाही तर विहिरीच नाही तिथे. अहो, कमाल बघा ना. विहीर चोरीला गेली. विहीर चोरीला गेली, हा, 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 शेततळ चोरीला गेलं, हा. गाय गोठा चोरीला गेला. बिलं निघाले सगळ्यांनी. आता कमाल बघा, हद्द. हा, हा, 300 घराचं गाव आहे हा. आणि त्या गावामध्ये 1100 घरकुल आहेत. क्या बात आहे. कोणतं गाव आहे असं? शोधून तपास लावा तुम्ही. 300 लोकसंख्येचं गाव, 300 घराचं गाव, तिथं घरकुल वाटप. 1100. क्या बात आहे. बघा भ्रष्टाचार मित्रांनो, आमच्या आणि- प्रेक्षकांना सांगा. आणि म्हणतायत, हा, हा, आमचे मंत्री महोदय म्हणतायत हा, कुठे भ्रष्टाचार आहे. हा, 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 हा. माझ्या समोर राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या मंत्री महोदयांना सांगतायत. हा, हा, ते मला बघितलेच नाही. मी टी शर्ट मध्ये त्यांच्याच सोबत होतो. हा, हा, भरतशेठ गोगावलेकडे गेलो होतो, त्यांच्याकडे खाता आहे. हा, हा. तुमच्या खात्यात मध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलाय, हा. चौकशी करा साहेब म्हणून मी गेलोय. गेलो. हा. आणि ते म्हणतायत माझ्या तालुक्यामध्ये कसला भ्रष्टाचार आहे आणि कशाची चौकशी लावलाय. ते बालू पाटील कोण आहे हा. चौकशी लावणारा? मी आमदार आहे, हा. मी मंत्री आहे त्या भागाचा. हा. कुठेच भ्रष्टाचार नाही. सगळं स्वच्छ आहे. हा. अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य जेव्हा ते करतात तेव्हा मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची तळपायाची आग मग आता हे मस्तकाला 200 जाते. कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, हा. तुमची मागणी काय? मला मागणी थोडक्यात सांगा. माझी मागणी ही आहे की प्रत्येक गावामध्ये शासनाचा प्रतिनिधी जाऊन, आता त्यांनी प्रतिनिधी जावा, जेवढे काही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या घेऊन त्या गावामध्ये जावं, विहिरी किती आहेत, घरकुली किती आहेत, त्याची यादी वाचन करावी, यादी वाचन, चावडी वाचन करावी. शेततळे किती आहेत, हा, ग्रामसभा बोलवावी. त्याच्या नावावर, हा. कुणाच्या नावावर हे मंजूर आहे हा. हे चावडी वाचन करायचं अगोदर. बर. चावडी वाचन करायचं आणि लोकांना पहिल्या दिवशी दौंडी द्यायची. हा. आता तुम्हाला सांगतो, 15 जुलैला अहवाल सादर करा म्हणल्यानंतर केराची टोपली दाखवणारं हे जिल्हा प्रशासन कुणाच्या तरी दबावानंतर माझं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न 8 दिवसामध्ये केला. माझ्यावर नाना विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. माझ्या वैयक्तिक व्यवहारामध्ये काही गोष्टी कमी अधिक झालेल्या मागे पुढे होतो व्यवहारामध्ये. तिथे सुद्धा काही एक माणसावाला भूत उभा करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण बालाजी पाटील चाकूरकर जर बदनाम असेल तर त्याला बदनाम करायची गरज नाही. बदनाम माणसाला बदनाम करायची गरज नाही. पण बालाजी पाटील चाकूरकर बदनाम नाही म्हणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात 8 दिवस घातले. आणि या चौकशीला प्रशासनाला काम करू दिलं नाही, माझा स्पष्ट आरोप आहे. पण आज मी आता आंदोलन करतोयच म्हणल्यानंतर आज जिल्हा प्रशासन जागं झालं आणि जिल्हा प्रशासनानं मला आज 4:30 वाजता मला पत्र दिलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मंत्रालयातून आलेल्या आम्हाला आदेशाप्रमाणे यश 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 सुरू झालं. अर्ध यश आलंय. अर्ध लगेच अजून अर्ध यश आलंय. अजून तर तुम्ही उपोषणाला बसला आणि नाही. तुमच्या 8 गावाची चौकशी आम्ही 8 दिवसामध्ये करून आम्ही अहवाल सादर करतोय. आणि असे एकेका गावाला वेगवेगळे 3 लोकांची टीम आम्ही निश्चित केली आहे. नावासहित मला त्यांनी पत्र दिलंय. पण तिथे तारीख सांगितलं नाही, कोणत्या तारखेला कुठे जाणार मी त्यांना बालाजी, सांगितलं. हा लढा शेवटपर्यंत नेणार तुम्ही? माझा प्राण गेला तरी 72, पण मी मागे हटणार नाही. मी कधीच नाही. मागचे 16 आंदोलन माझे इतिहास तपासून पहा. मी लहान माणूस आहे.
म्हणून मला कोणतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी म्हणलं तरी हा असल बाबा गरीब माणूस आहे, काय घेतला. मी कुणाचा चहा पिला नाही काका आतापर्यंत. नाही, लोक बाहेर येतात. आता नाही, आमचं काम आहे ऐकणे. नाही बाहेर जे मला नाव ठेवतात त्यांचा डीएनए तपासा, मग कळेल हे नेमके सुचूरभूत किती आहेत. अहो निवडणुकीत त्यांच्याच विरोधात तुम्ही उभं राहता, पुन्हा मॅनेज होता, पुन्हा त्यांना पाठिंबा जाहीर करता. नाही असं मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाच्या तालुक्यात बोलतात. नाही हे तुम्ही काहीतरी दुसऱ्या तालुक्यात ऐकलेलं बोलत असाल. माझ्या तालुक्यात कोणच माझ्याबद्दल असं बोलत नाही बोलत. तुम्ही उद्या या माझ्या तालुक्यामध्ये, बालाजी पाटलासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता मोडेन पण वाकणार नाही आणि कधीच मी मॅनेज झालो नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये जी भूमिका घेतली ती शेवटपर्यंत नेली आहे. त्याच्यामुळे मी मत कमी पडले मला. आता तुम्ही कोणाला संदेश देऊ इच्छिता? मुख्यमंत्र्याला देऊ शकता, त्या खात्याच्या मंत्र्याला देऊ शकता, का सहकार मंत्री बाबासाहेब पाटलाला देऊ शकता? काय म्हणला हा संदेश? हा तर तुम्ही इशारा कोणाला देता? हा इशारा राज्य सरकारला आहे. राज्य सरकारला म्हणजे आदरणीय देवेंद्रजी यांच्याबद्दल मला आजही विश्वास आहे की त्यांनी पारदर्शक भूमिका कधीही मांडतात. बरोबर. पारदर्शक कारभारावर त्यांचा भर आहे. कधी भेटला मुख्यमंत्र्यांनी या विषयावर? हो भेटलो ना, त्यांनीच तर चौकशीचे आदेश दिलेत. कसं झालंय देवेंद्रजीचं, असं झालंय भ्रष्टवाद्यांना उरावर घेतलेत आणि आता हे भ्रष्टवाद्यांनी केलेला कारनामा बालाजी पाटील चाकूरकर उघड करतोय. त्यांना बालाजी पाटलाला पण नकार देता येत नाही पक्षाचा असले. आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले एक मंत्री या भ्रष्टाचाराच्या चौकशीला विरोध करतात. किती गंमत आहे. पण मी या भ्रष्टाचाराची पाळमुळं पूर्ण खोदून त्याची जड कुठपर्यंत आहे ती जड उपसून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं, तुम्ही अगोदर कोणत्या तारखेला कोणत्या गावात कोणती टीम जाणार आहे ते लिखाण करा. ज्या गावात तुम्ही ज्या तारखेला जाणार आहात त्याच्या पहिल्या दिवशी गावामध्ये जाऊन दवंडी पिटा, सकाळी दवंडी पिटा, संध्याकाळी दवंडी पिटा. आणि ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्या दिवशी पण समिती येत आहे म्हणून दवंडी पिटा आणि चावडीवर लाभार्थ्याच्या यादीचं वाचन करा आणि जाहीर करा. आणि जाहीर त्या लाभार्थ्याची विहीर आहे का जाग्यावर जाऊन बघा. त्या लाभार्थ्याचं घरकुल जाग्यावर आहे का बघा. त्या लाभार्थ्याचं गायगोठा आहे का बघा. शेततळा आहे का बघा. नसेल तर याची पाळमुळं खोदून काढा. आता तुमचा उपोषण सुरू झाल्यास 1-2 दिवसात तुम्हाला सरकार भेटू शकतंय, म्हणू शकतंय की आम्ही चौकशी करू, काय तुम्ही उपोषण मागे घ्या, असं होऊ शकतं. माझं 6 तारखेलाच उपोषण होतं, 6 जुलैला. पण 15 तारखेपर्यंत मी अहवाल मागवण्याचे आदेश देतो म्हणल्यानंतर मी दिलंय ना संधी. पण 15 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्याच्या आदेशाला हे जर जुमानत नाहीत तर हे नेमकं कुणाचा आदेश मानतात. संधी साधू खरं सांगू का, याच्यामध्ये आज आपल्या जिल्ह्यातले जे मंत्री बाबासाहेब पाटील आहेत त्यांचे सगळे हे पिट्टू आहेत, बगलबच्चे. यांना कुरण सोडले, खाओ बजा करो. कारण यांचा अंकुश असायला पाहिजे ना. जास्त भ्रष्टाचार कोणत्या काळात झाला, याच्यात मंत्री बदनाम व्हायला असं वाटत नाही तुम्हाला? हो नाही, जर त्यांनी भ्रष्टाचारांना जर पाठीशी घालत असतील तर ते बदनामच आहेत ना. कारण त्यांचा उगमच पैशातून आहे. हो काका, नाही पुन्हा आपल्या वैयक्तिकवर जायचं नाही. आपल्याला आंदोलन पैसा फेकून मतं घेऊन निवडून येण्याचा त्यांचा धंदाच आहे. मग कार्यकर्ते काय म्हणतील, तुमचं झालं आता आमचं काय मग त्यांच्यासाठी ठेवलेले. अरे मग तुम्ही हे वाटून खा ना. 200 कोटीचं करून खात बसा. अहो नंबर 1 असलेला सीसी रोड, सीसी रोडवर सीसी रोड केला. 2 महिन्यामध्ये पुन्हा पाईपलाईनची योजना आणायची आहे म्हणून ते खोदून टाकला. पुन्हा 2 महिन्यानंतर जर पाणी पाईपलाईन पाण्याची योजना येणार आहे तर चांगल्या रस्त्यावर रस्ता करायचा कशाला. फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी, कार्यकर्ते जगवण्यासाठी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग माझ्या तालुक्यामध्ये झालाय. तो मी सहन करणार नाही. मी 2 वर्ष गप्प बसलोय. म्हणून हे उद्या सकाळी तुमचं आंदोलन चालू होतं.
तर आता हे आंदोलन काही माग हटेल असं मला वाटत नाही. अजिबात नाही. तुम्हाला बहुतेक मॅनेज करण्याचे प्रयत्न केले जातील. आले आमिष मला मॅनेज करण्यासाठी आले. आले. मी बोलवलं त्यांना या. आणि माझ्या कॅमेऱ्यात कैद केलं. अरे बाप. म्हणलं चला आता लाईव्ह बोलू म्हणलं आपण. लाईव्ह. तुमचं काय म्हणणं आहे? क्या बात. ते काय म्हणाले, तुमचं आणि मंत्री महोदयाचं एकदा मिटवून घ्या, आपण एकच आहोत ना. माझी आधी इज्जत बेइज्जत काढली, माझे सगळे कपडे काढले, आता मिटून घ्यायचं. मग मी आता घाबरत नाही, मी मागे हटत नाही. म्हणलं की आपण एकच आहोत ना, मग मिटून घ्या. काय मिटवून घ्यायचं म्हणलं, माझं त्यांचं काही धुरा बंधाऱ्याचं भांडण आहे. मग ते काहीतरी 200 कोटीचा थोडा प्रसाद मिळू शकतो तुम्हाला. नाही. पण बालाजी पाटील चाकूरकर इतका स्वाभिमानी, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, बाबू गेनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. बालाजी पाटील चाकूरकराचं या शरीरावरचं एक केस सुद्धा कोणी विकत घेण्याची क्षमता आणि धमक नाही, होती, राहणार नाही. उद्या किती वाजता बसताय तुम्ही? सकाळी 10 वाजता. सकाळी तारीख, उद्याची आपली तारीख 20 जुलैला सकाळी 10 वाजता तुम्ही सोमवारी सकाळी 10 वाजता गेटवर बसणार कमानी समोर बसतो. अगदी तुमचा निश्चय पक्का झाला. तर मित्रांनो, जे महाराष्ट्रात असं काही घडतंय तिथं प्रकाश टाकण्याचा आमचा पॉडकास्ट स्टुडिओ हा नेहमीच प्रयत्न करतोय. आपण सर्वजण म्हणून हे बालाजी पाटलांचं जे भ्रष्टाचारी विरोधी आंदोलन आहे, तुमच्या आंदोलनाला ही संपूर्ण जनता पाठिंबा देईल. कारण जनतेला सुद्धा भ्रष्टाचार नकोय. तुम्ही जनतेला तेच आव्हान करता किंवा पाठिंबा द्या सगळेजण. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. मग मी म्हणालो, जनतेला आवाहन केलं, ज्याला भीती वाटत नाही त्यांनी माझ्या सोबत या, ज्याला भीती वाटते त्यांनी आहे तिथे राहा. कोणच नाही आलं तर बालाजी पाटील चाकूरकर एकटा बस, एकटा लढेल, पण वाकणार नाही. नाही, एकटा लढेल आणि जिंकेल. क्या बात आहे. मित्रांनो, अशी थोडी लांबत चाललेली मुलाखत, आम्ही मेन विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला आम्ही, की बालाजी पाटलांचं हे आंदोलन आता नक्कीच उद्यापासून मीडियामध्ये चर्चेत राहील. संपूर्ण वर्तमानपत्र त्याच्या बातम्या येतील. आणि आता बघूया मुख्यमंत्र्याच्या आदेशाला सुद्धा हे प्रशासन कितपत साथ देतं. आजच बालाजी पाटलांना शासनातर्फे बोलण्यात आलं होतं आणि त्यांना आश्वासन सुद्धा दिलं की आम्ही लवकरात लवकर चौकशी करू, त्याचा न्याय निवाडा करू. तर बालाजी पाटील, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या आता जे हजारो आमचे प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांना तुमच्या भूमिका तुम्ही सांगितल्या. आपल्या कार्याला यश मिळो आणि असंच आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन लढावं. अनेक आंदोलन जिथं जिथं तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल, आणि मॅनेज होऊ नये म्हणून सांगा. आणि मॅनेज होऊ नका, कारण मॅनेज होत नाही तर मॅनेज हा शब्द येतो. बरोबर. त्याच्यामुळे बालाजी पाटील चाकूरकर आणि मॅनेज हा शब्द प्रयोग एका मॅन मध्ये बसू शकत नाही. बरोबर. तर तुम्हाला यश मिळो. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. बरं, मला सांगा, आमच्या स्टुडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं? मी इतका भाग्यवान आहे, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याचं व्यासपीठ आहे, एक मेट्रो सिटी मधलं स्टुडिओ वाटतंय मला हे. मला तर ते आपली हैदराबाद मधली रामोजी फिल्म सिटी मध्ये आलोय का काय वाटतंय. इतकं सुंदर, इतकं जबरदस्त. आणि मला तुम्ही बोलवलात, मला माझ्याकडून काही मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा बोलवलात. अपेक्षा काहीच करत नाही. आम्ही हे समाज कार्य, लोकांना प्रबोधन. आता मेहुल राठोडचं आम्ही एवढं 3 दिवस डॉक्टर मेहुल राठोड आत्महत्या प्रकरण आम्ही सगळं लाईव्ह दाखवलं. मग काय मेहुल राठोड थोडंच आम्हाला काही देऊ शकणार आहे. त्यामुळं मित्रांनो, असं हे समाजाचा वसा घेतलेलं आमचं हे चॅनल, रत्नाकर औसेकर चॅनल, नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. आणि ही जर मुलाखत तुम्हाला आवडली असेल, तुमच्या जर काही बालाजी पाटलावर आक्षेप असतील, तुम्हाला जर बालाजी पाटलांना काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला जर बालाजी पाटलांना पाठिंबा द्यायचा असेल, तुम्हाला जर बालाजी पाटलांसारखी माणसं जपायची असतील, कारण आज भ्रष्टाचार फार नरड्यापर्यंत आलाय. एके दिवशी मला निळू फुले साहेब म्हणाले होते, फिल्मस्टार कलाकार भ्रष्टाचार फार नरड्यापर्यंत आलाय. आता एक वेळ अशी येणार आहे, पोटच्या लेकराला सुद्धा दूध पाजायला माय लाच मागे. अरे बापरे, एवढं भ्रष्टाचाराचं रगीत सळसळत, एवढी वाईट परिस्थिती येणार आहे. आणि आज कुठे जा,
पैसा दिल्याशिवाय कागदवर येत नाही, कोणता अधिकारी तुमच्या फायद्यावर सही करत नाही. आणि असंच भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनात तुम्ही बालाजी पाटील तुमच्यासारख्या तरुणांनी राहावं, ह्याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. ही मुलाखत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद काका.